11 BS रस्त्यावरती लावणारे वाहने सगळ्यांनी वाहने काढून घ्या. तुम्ही हे रस्त्यावरती पार्किंग आपले वाहन पार्किंग करू नका. 4 चाकी MH 11 TN 3093 MH 12 शिवाय 4874 हे वाहने तात्काळ काढून घ्या. इथून पुढे रस्त्यावरती वाहने पार्किंग करू नका, अन्यथा आपल्या वाहनावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलीस डिपार्टमेंट मार्फत विनंती करण्यात येत आहे. ट्रॅफिक वाहतूक शाखेमार्फत विनंती करण्यात येत आहे. सातारा शहर वाहतूक शाखेमार्फत विनंती करण्यात येत आहे. 4 चाकी वाहनवाल्याने प्रत्येकाने आपल्या वाहनाची काळजी घ्या. कुठं वाहने काढून घ्या, अन्यथा आपल्यावरती वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तात्काळ जे आजूबाजूला कोण रहिवासी असतील त्यांनी आपली वाहने काढून घ्या. तात्काळ रस्त्यावरून अडथळा होत आहे, रस्ता अरुंद आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे. तरी सर्वांनी आपापल्या वाहनाची काळजी घ्या आणि तात्काळ आपली रस्त्यावरून वाहने काढून घ्या. रस्त्यावर लागणाऱ्या प्रत्येक वाहनावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. होणाऱ्या दंडास आपण जबाबदार असाल तरी तात्काळ वाहने काढून घ्या आणि इथून पुढे रस्त्यावरती आपले वाहन पार्क करू नका. स्थानिक रहिवाशांना सूचना देण्यात येत आहे. रस्ता अरुंद आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे आपली 4 चाकी वाहने रस्त्यावरती लावल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. तरी आपली वाहने 4 चाकी वाहने तात्काळ काढून घ्यावीत. 6619 काढून घ्या लवकर. MH 02 TJ वाहने काढून घ्या. टू व्हीलरचा मग हे रस्त्यावर पार्किंग तुम्हाला बिल्डिंग परमिशन मिळत नाही, तसं परमिशनचं बिल मिळत नाही. ते ह्याला माहीत असणार आता कसं काय खाली पार्किंग दिले की काय खाली बरोबर आहे, पण रस्त्यावर कुठेच पार्किंग नसतं ना. जागा नाही आता 10-15 वर्ष इथून लावतो गाडी. 10-15 वर्ष झालं म्हणजे 10-15 वर्षापूर्वी गाड्या कमी होत्या, आता जास्त पाहिजे. तिथं वाहतुकीला अडथळा होतो. हे सारख्या पेपरला बातम्या येत्या. आम्हाला कारवाई करायला सांगितली. काय काय करायचं ते सांगा. आम्ही काय सांगणार तुम्हाला, फक्त रस्त्यावर गाडी लावू नका हीच आम्ही तुम्हाला सांगणार. पुन्हा लावली तर आम्ही कारवाई करणार तुमचं. ते आता त्याला काहीतरी केलं पाहिजे. आता जे तुम्ही ठरवायचं ना, वाहन तुमचं आहे, तुम्ही राहताय, तुम्ही पार्किंगचं तुमचं तुम्ही पार्किंग वाहनाची व्यवस्था केली पाहिजे. आम्ही तुम्हाला कसं म्हणणार बाबा इथं लावा तसं लावा असं फक्त आम्ही तुम्हाला एक सांगणार की रस्त्यावर प्रत्येक गाडीवाल्याला फोन लावतो, कोणाचे लागते कोणाचे लागत नाही. त्या मागच्याच्या दुसरीकडेच लागला. ह्यांचं काय डिटेलच येणं झालं. आता फोटो तर काढून घेतले, लागणार कॉन्टॅक्ट होतं का त्याचं मग कारवाई करणार. तुमचं कॉन्टॅक्ट झालं म्हणून तुम्हाला तर सांगा बाबा असं असं आहे. पुन्हा गाड्या इथं लावू नका तुम्ही रस्त्यावर. आता इथं नाही आम्ही लावणार कुठं सांगायचं. आता हा आता कुठं जागा नाही कसं आहे, तुम्ही वकील आहे का? वकील आहे तुम्ही? मुलगा आहे का? आता हा तुमचा प्रश्न आहे ना, तुमचं वाहन कुठं लावायचं असं आहे ना. तुम्ही ज्यावेळेला घर घेतलं त्यावेळेला तुम्ही पण आता बिल्डर रजिस्टर आहे पाहिजे. आम्हाला भविष्यात 4 चाकी गाडी घ्यायचं म्हटलं तर आम्ही गाडी कुठं लावायची असं काय आहे ना. हां बरोबर. आता एक देणार तेव्हा इथं पेपरला तुम्हाला दाखवू का. आज रोजी शाहू चौक ते गुरुवार बाग तसेच गुरुवार बागेपासून पुढे समर्थ मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी बहुतांशी प्रमाणात येथील निवासस्थानी राहणारे जे लोक आहेत त्यांनी रस्त्यावर अस्ताव्यस्तप्रमाणे तसेच इतर वाहनाला अडथळा होईल या पद्धतीने वाहन पार्किंग करण्याचे निदर्शनास आलेले आहे. त्याच्या अनुषंगाने आज रोजी शाहू चौक ते समर्थ मंदिर या परिसरामध्ये एक मोहीम राबवण्यात आली, ज्याच्या माध्यमातून अशी जी वाहतुकीचा अडथळा करणारी वाहने आहेत त्यांच्यावर MV ॲक्टप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच बरेचसे अंमलदार आहेत त्यांनी जे असे जे काही वाहनधारक आहेत त्यांचे मालक यांना संपर्क साधला, त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच
त्यांना याद्वारे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत, सूचना देण्यात आलेल्या आहेत की अशा पद्धतीने त्यांनी वाहन रस्त्यावर कुठेही पार्किंग करू नये जेणेकरून इतर वाहनधारकांना अडथळा निर्माण होईल. तसेच साताऱ्यातील जे काही शाळा आहेत, महत्त्वाच्या शाळा आहेत, न्यू इंग्लिश स्कूल असेल, कन्या शाळा असेल, नूतन मराठी शाळा आहे, या ठिकाणी देखील बऱ्याचशा प्रमाणात असं निदर्शनास आलेलं आहे की बरेचसे पालक आहेत ज्यावेळेस ते विद्यार्थ्यांना घेऊन घेण्यासाठी येत असतात त्यावेळेस त्यांची वाहनं ते रस्त्या शाळेच्या गेटसमोरच पार्किंग करतात. त्यामुळे देखील एक बाब निदर्शनास आलेली होती. अशा तक्रारी पण प्राप्त झालेल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने देखील शाळा प्रशासनास विनंती करण्यात आलेली होती की पालकांना देखील विनंती करण्यात आलेली होती की मेन गेटसमोर वाहन पार्किंग झाल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे त्याही देखील शाळा प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच पालकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की गेटसमोर कुठल्याही पद्धतीचं वाहन पार्किंग करू नका जेणेकरून इतर वाहनांना तसेच रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाहतुकीला अडथळा निर्माण होईल. याबाबत जर उद्या जर गाड्या ह्या परत इथं लावण्यात आल्या तर ह्याच्यावर काय कारवाई करणार आपण? आज रोजी बऱ्याचशा वाहनांवर MV Act प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच वारंवार सांगून देखील सूचनांचं पालन होत नसेल तर कठोर कारवाई याद्वारे पण उचलली कारवाईचं स्वरूप काय असेल नेमकं? कारवाईचं स्वरूप याप्रमाणे असं असेल की जर यापुढे जर ते वारंवार सूचना देऊन देखील ऐकत नसेल तर त्यांचा वाहन परवाना देखील कॅन्सल करण्यात येऊ शकतो. याद्वारे नोटीस पहिला देण्यात येईल. तरी त्यांनी ऐकलं नाही तर मात्र मग हा नियम कुठल्या कुठल्या रस्त्यांना लागू होणार आहे? शहरातले जे मुख्य मार्ग आहेत ज्यामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर ये जा होते अशा सर्व मुख्य मार्गांवर असे कारवाई करण्यात येणार आहे.